नमस्कार. अरे बस क्या करायला लागली मी. तर दादाला लागली भूक. सकाळी केलत्या शेवाळ्या पण त्याने काय खाल्ल्या नव्हत्या, त्यामुळे आता त्याला म्हणलं चहा आणि खारी खा. स्वयंपाक काय केला नाही. बघू आता करायचा स्वयंपाक. रातायला फोन केला तर राताय पण इकडे आले नाही. त्या कुठेतरी गेले ते वाटतं बाहेर. भाऊजी आलं तर मला म्हणलं चल इथे का पैसे काढायला. मी म्हणलं बघू राताय मी जाईन. तुम्हाला जायचं तर जावा. तर भाऊजी गाडी घेऊन कुठं तर गाडी घेऊन गेले तर वाटतं कुठं भाडं बिडं बघत असतील. आणि त्यांना काय वाटतं आज तिथलं वाटतं काहीतरी स्वयंपाकाला त्याला कशाला तरी मदत करायची, त्याच्यामुळं आज काय त्यांना गाड्यांचं कामं नाही ते, त्याच्यामुळं 8 वाजता गेले ते. मग म्हणलं आता सकाळ त्यांना रात्र आल्या नाही त्या. आता फोन तर लावा. दादाला लावलं होतं सायकल तिकडं. तर पिन टाकची लय बाबा तेवढी साय पिन मला पिन लागती या. तर म्हणल्या भाऊजीला माहित नाही का कामाला केलं का. तर म्हणलं मी 8 वाजता गेलं. तुम्ही तर बघितलं की 8 वाजता गेलं ती. 8 साडे 8 वाजल्या होत्या तेव्हा. ते पण आल्याशिवाय करमत नाही मला. आणि हे कुठं तर फिरतंय त्याच्यामुळे ह्याला आपल्याला लावला होता दुसरीचा अभ्यास. आणि तिचा आपला कविता एक म्हणून दाखवर कविता. नाही तुला शिकवलेली मगाशी कविता. तर त्याला मी कविता शिकवले ते. त्या भाऊ किती ध्यानात राहिले किती नाही. आता ते खाल्लं तर तुम्हाला दाखवते. तर माहीत व्हायला इतकं तर अंधाऱ्याने ते काय मला पुढचं दिसलं नाही बघा. तर दाखवते मी तुम्हाला. म्हणजे एक कविता तर त्याची पूर्ण पाठ झाली सगळे. धरच्या आता म्हणलं जावं ताईकडं. तर ते पण कुठेतरी गेले ते. मग आता आणलं तर आज म्हणलं आता ताई नदी सगळी भांडी नेली. तर आता ही सगळी 2-4 भांडी आहे ती आपली. तर तेवढी डबं बिबं सगळं घासून बिसून नीटनेटकं पुसून ती घेती लावती नीटनेटकं. काय कामाची सवय पण उगाच धरून आणल्यावर बसायचं येतं या. काम नसल्यावर बी असं होते. म्हणजे काम आहे ते. आणि यासाठी मी बसली की अडकून आता कामाला. दर बाळा चल. आणि ते चहा पण प्यायला नव्हता आणि काय खाल्लं नव्हतं. त्याच्यामुळे म्हणलं आता द्यावं चहा. ते लेकर असल्यावर असं सापा. तर त्यांनी मला फोन केला ये म्हणून प्रसाद खायला. आता आपण कुठं जावं बघू राहतायला सांगेन चला म्हणते. आणि ते माझ्या लक्षात बी राहत नाही काय नाही. शेर गावात असल्यामुळं बस आता. चला त्या काय आता आली राहतायकडं. फोन केला तर फोन उचला नाही. त्या मला म्हणल्या गेली मी बाहेर. आता म्हणलं डायरेक्ट घरीच बघावं. ओ राधा भालेराव ब्रँड इज ब्रँड कुठे गेले ते. हो आता घरात फॅन चालू आहे. दररोज उघडाच आहे. फॅन पण करते आहे का काकू. चप्पल पण इथंच आहे. आता बाथरूमला म्हणलं तर बाथरूम बी बिगर चिपलीच कसं जातलं आहे. दरवाजा लागलं रुसल्याच्या काय 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 माहिती की मी सारखी जाते त्यांच्याकडं ती येत नाही का माझ्याकडं. काय मी ती येते त्या माझ्याकडे मी येत जात नाही त्यांच्याकडे. त्याच्यामुळं बघू जाऊ येतील तर येतील. सगळं तर उरकून बसलंय ते वाटतं. बरं झालं आमच्याकडे पाणी राहू दे. नको म्हणाय का ना शांत बस. तर बघू 5-10 मिनिटात वाट पण कुठं गेलं नसतेला असं वाटतंय. कारण का हातरून बितरून पाहिजे टाकलेलं असंच आहे. पॅन बिन आहे तर चावी काय ते चप्पल पण आहेतच. हिकल लेवल आहे वाटतं. इकडे केली असं म्हणजे चांगलं झालेलं दिसते. त्या घरातला राडाच उचलत बसले ते वाटतं. भांडी बिंडी लावून
चालू केलं. बाबा इकडं असं किचन बिचन सगळं ओके करून ठेवलंय वाटतं. आता आम्हाला आणायचं आहे बाजार नाही. भांडी बिंडी पैसे रात्री तिकडे म्हण नाही का तुम्हाला तिकडे घेऊन घेतली ताट ते सगळी भांडी घेऊन आले तिकडे. तर माझ्या आता फक्त इथं एक प्लेट ताट आहे तांबे आहे. मी पण जाते घेऊन. चिमटा देखील काय करायचं चिमट्याला काकू मारल सगळे हा सगळे नको आहे बाबा का बस. बघू आता कधी येते त्या कधी नाही का. बसून बसून आली आता भाऊजी घरी आलं. मी आता भाऊजीला विचारलं कुठं आहे तर भाऊजी म्हणलं काय माहिती कुठं गेली. तर आता जाते घरी म्हणलं बघा पण नाही ते त्याच्या. मला वाटलं बाथरूमला तर गेले असते बरं बाथरूमला पण नाही ते पण गेले ते सकाळ धरणं उपाशीच तेवढंच खाऊन.